नमस्कार. महाराष्ट्रवनच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. ही जी सध्याची मिनी विधानसभा निवडणूक आहे, ज्यामध्ये 25 जिल्हा परिषदा, 10 महापालिकांची निवडणूक आहे, ही निवडणूक खऱ्या अर्थानं राज्याच्या राजकारणात गेम चेंजर म्हणून मानली जाते. सत्तेत असलेलं भाजप सरकार हे पुन्हा या निवडणुकांमध्ये बाजी मारतं का, की सेना भाजपमधली जी भांडणं आहेत ती आणखीन इथून पुढे वाढतील, अशी चर्चा सध्या जनतेमध्ये दिसते आहे. आज आपल्यासोबत सर्वच राजकीय प्रश्नांवर बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे खासदार अशोकराव चव्हाण आहेत. सर, महाराष्ट्रवनच्या या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे. तसं आधी म्हणालो की ही निवडणूक तुम्हाला गेम चेंजर वाटते. तुम्ही जी माघार पत्करली होती 2014च्या निवडणुकांनंतर, तुम्ही सुद्धा काँग्रेस म्हणून कात टाकू शकता? आम्ही माघार कधीच पत्करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे आम्ही विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल हा भाजपच्या बाजूने झाला. त्यामुळे आम्ही वेट अँड वॉच आम्ही करतो. म्हणजे ठीक आहे, ह्यांना काही दिवस काम करू द्या, त्यांचा परफॉर्मन्स काय आहे हे लोकांना दिसलं पाहिजे, आणि मग त्यांच्या परफॉर्मन्सनंतर परिस्थिती काय निर्माण होते त्याच्यावर आपण रिॲक्ट करू. म्हटलं आता ती वेळ आलेली आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षाचा हा कारभार जो मोदी, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि मुख्यमंत्र्यांच्या घोषणा ज्या फक्त आता कागदावरच आहेत, त्या घोषणासंदर्भामध्ये सामान्य माणसाला काय वाटतं आहे, नोटबंदीचा परिणाम काय आहे, आत्महत्या शेतकऱ्यांचा त्याचा काय विषय आहे, हे सगळेच विषय आम्हाच्या दृष्टीने म्हणजे एक राजकीय पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या हिताच्या बाबतीमध्ये आम्ही विचार करतो आहे आणि आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो आहे. आणि ही निवडणूक तुम्ही म्हणल्यासारखं एक गेम चेंजर होणार आहे. भाजपाची रणनीती नेम चेंजरची आहे, आमचा विषय जो आहे गेम चेंजरचा. आम्ही जे चाललेलं राज्यामध्ये हे लोकांना फार काळ ही गोष्ट पटणारी नाही आहे. ज्या आशा अपेक्षा लोकांनी ठेवल्या होत्या त्या सगळ्या फोल ठरलेल्या आहेत. त्याचं प्रतिबिंब आपल्याला दिसेल आता निवडणुकीमध्ये. सध्याच्या त्या 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्याकडं काँग्रेसचं फारसं लक्ष दिसत नाही. पण ज्या 25 जिल्हा परिषदा निवडणुका आहेत त्यामध्ये सर्व जोर काँग्रेसनं लावलेला आहे. आमचं लक्ष दोन्हीकडे आहे. म्हणजे जिल्हा परिषदा आहे तेवढ्याच महत्त्वाच्या आणि महानगरपालिका आहेत तेवढ्याच महत्त्वाच्या आहे. आणि कसं आहे की स्थानिक पातळीवरचं निवडणूक असल्यामुळे आमचं जे नेटवर्क आहे, आता उदाहरणार्थ सातारा म्हणलं की पृथ्वीराज चव्हाण तिथे पाहत आहेत, राणेंकडे आम्ही जिम्मेदारी तिथे दिली आहे की ते सिंधुदुर्ग पाहत आहेत, ठाण्याकडे लक्ष दिलेलं आहे. मी पाहतो आहे, स्वतः प्रदेशाध्यक्ष पूर्ण राज्यात फिरलोच आहे. पण त्याचबरोबर नांदेड, परभणी हे जिल्हे जवळचे ते मी तिथे बघतो. आणि त्याशिवाय मी राज्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास मी मराठवाडा पूर्ण केला, तिथे विदर्भातल्या सगळ्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मी जाऊन आलो आहे. उद्या मी नाशिकला आहे, काल पुण्यात होतो. त्यामुळे राज्यामध्ये एवढी व्याप्ती या इलेक्शनची मोठी असल्यामुळे प्रत्येकाला काही ना काही जिम्मेदारी सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि ते जिल्हे ते नेते त्या जिल्ह्यामध्ये लक्ष केंद्रित करून आहेत. सर, सध्याची जी निवडणूक बघितली आणि त्याचा प्रचार बघितला तर एक लक्षात येतं की ही निवडणूक प्रसारमाध्यमांमधून तरी मुख्यमंत्री विरुद्ध उद्धव ठाकरे अशी झालेली आहे. यामध्ये प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते हरवलेले आहेत. दोन्ही पक्षांनी एक रणनीती ठरवलेली आहे, स्ट्रॅटेजीचा भाग आहे. म्हणजे एकमेकांशी भांडत राहायचं आणि ती स्पेस विरोधकांना मिळू नये, म्हणजे काँग्रेसला मिळू नये, हा त्यांचा प्रयत्न आहे. लोकांना समजतं आहे ना, तुम्ही सरकारमध्ये दोघं एकत्र आहात, सरकारच्या सर्व निर्णयामध्ये तुम्ही एकत्र आहात, मुंबई महापालिकेमध्ये 22 वर्ष तुम्ही एकत्र आहात. आणि अशा परिस्थितीमध्ये महापौर तुमचा, उपमहापौर तुमचा, तरी त्यावेळेस या 22 वर्षामध्ये पारदर्शकता तुम्हाला दिसली नाही. आता पारदर्शकतेच्या नावावर एकमेकावर शिव्या घालण्याचं काम यांनी सुरू केलं आहे. तर लोकांना हे दिसतं आहे की हे केवळ वेळ माळून न्यायची आहे. भाजपला मतं जी मिळणार नाहीत ती शिवसेनेला मिळावी आणि शिवसेनेला मिळणार नाही ती भाजपला मिळावी, तिसरीकडे मतं जाऊ नयेत म्हणून एकमेकांच्यावर स्कुरघोडी करण्यात दिखावा सर्व आहे. पण राजीनामा द्यायचे, मग राजीनामा द्या तुम्ही. शिवसेनेचे नेते म्हणत आहेत की राजीनामा मी खिशात घेऊन फिरतो आहे. मग त्यांचं असं झालं आहे, राजीनामा देंगे पर तारीख नाही बताएंगे असं चाललं आहे. जसं भाजपवाले म्हणत होते राम मंदिर बनाएंगे, 20-25 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. राम मंदिर बनाएंगे पर तारीख नाही बताएंगे. आता इकडे चाललं आहे राजीनामा देंगे पर तारीख नाही बताएंगे. हे सगळं नाटक चालू आहे, हे लोकांना कळतं आहे. तुम्हाला असंच वाटतंय की कल्याण डोंबिवली पॅटर्न जो झाला होता की निवडणुकांमध्ये हे वेगळे लढले, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी सेना भाजप एकत्र आले, असंच आता 23 फेब्रुवारीच्या निकालानंतर होईल? कल्याण डोंबिवलीचा पॅटर्न म्हणजे जे फेकू सरकार म्हणतो आपण, 6,500 कोटीचं पॅकेज काय झालं आहे तिथे.
कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 6,500 कोटीचं घोषणा त्यावेळेस निवडणुकीच्या काळात केली. त्याचा काही थांगपत्ता नाही आहे. नितीन गडकरी हे मुंबईत येऊन गेले. सावित्री नदीमधला पूल जो आहे महाडचा तो कोसळल्यानंतर तातडीने काम सुरू करू अशाही गोष्टी झाल्या. कुठं काय. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं आहेत राज्यामध्ये की अनेक घोषणा झाल्या, मुंबईसाठी सुद्धा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, पण प्रत्यक्षात काही घडत नाही आहे. बकार अवस्था आहे तशीच आहे. सर 2014 पासून आता जवळपास 2.25 वर्ष झालेले आहेत देवेंद्र फडणवीस सरकारला. अजूनही सरकारच्या विरोधक एकत्र आले पाहिजेत किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या म्हणजे दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सरकारला प्रतिकार करतायत असं दिसत नाही आहे. आणि त्याचा फायदा हा सेना भाजप युतीला होतो आहे. म्हणजे त्यांच्या भांडणांमध्येही लाभ हा सेना भाजप युतीचा होतो आहे, तो काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा होत नाही आहे. याच्यामध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही आमच्या परीने आवाज उठवतो आहे. विधिमंडळ असो, विधिमंडळाच्या बाहेर असो, मोर्चे झाली, आंदोलनं झाली, विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते काम करत आहेत, वरच्या सभागृहात नारायण राणे आहेत, माणिकराव ठाकरे अगोदर होते, आता सभापती झाल्यामुळे त्यांना मर्यादा आलेल्या आहेत. परंतु आमचे सर्व सहकारी हे अनेक पद्धतीने या सरकारच्या ज्या उणीवा आहेत, चुकीच्या आहेत, धोरणं चुकीची आहेत, त्यावर कळवून टीका करत आहेत. राष्ट्रवादीची सुरुवातीची भूमिका थोडीशी वेगळी होती सुरुवातीला. आतासुद्धा पवारसाहेबांनी खुलासा केलेला आहे. अजित पवारांनी सुद्धा मध्ये बोलले की आम्ही पाठिंबा देतो, त्यामुळे स्पष्ट आलेले आहे. मला त्यात असं आहे की अप्रोच हा सर्वांना संयुक्त असला पाहिजे. आता ती प्रक्रिया त्याला गती मिळते आहे. परंतु काँग्रेसने कधीही शिवसेना भाजपला साथ देण्याची भूमिका कधी घेतली नव्हती. निवडणुका लागल्या तरी आमची पूर्ण तयारी आहे, काय हरकत नाही. सर तुमच्या काळात म्हणजे 2009च्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका काँग्रेस तुम्ही मुख्यमंत्री असताना लढली आणि दोन्ही ठिकाणी काँग्रेसला विजय मिळाला होता. तुम्ही मुख्यमंत्री होतात. आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे निवडणुकांना सामोरे जाताना आक्रमक मुख्यमंत्री दिसत आहेत. ते आपल्या सरकारवरच्या आरोपांना उत्तर देत नाही आहेत, तर तेच दुसऱ्यांवरती आरोप करतायत. म्हणजे पहिल्यांदा एक मोठा शिफ्ट लोकांच्या पाहण्यात असा आलेला आहे की मुख्यमंत्रीच बोलत सुटलेले आहेत. तर तुम्ही कसं बघता याकडं? लाँग रनमध्ये हे मुख्यमंत्र्यांच्या हिताचं आहे की याचा फटका देवेंद्र फडणवीसांना बसू शकतो? नुसतं बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आपण काय करतो ह्याला महत्त्व आहे. म्हणजे आपण लोकांसमोर जाऊन भाषणं करायची, या घोषणा करायच्या, आरोप करायचे, पण एकीकडे आरोप करत असताना 4 बोटं आपल्याकडे दाखवतात. आपल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण म्हणाला ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्याचा प्रत्यक्ष अनुभव लोकांना येतो आहे. मग त्या चिक्कीच्या प्रकरणापासून MIDCच्या जमिनीपासून अनेक 10 उदाहरणं आहेत. त्यांच्या वाहनांमध्ये पकडलेल्या नवीन नोटा असो. मग सरकारची भूमिका अशी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांच्या बाबतीमध्ये क्लीन चिट देण्याचं धोरण आहे. आणि हे क्लीन चिट म्हणजे तपास होण्याच्या अगोदर क्लीन चिट आहे. आणि मग विरोधी असले की त्याच्यामागे शुक्लास लावायची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. मग रेटून म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ह्याचाच आता अनुभव लोकांना येतो आहे. आणि दुर्दैवाने राजकारणामध्ये पारदर्शकतेच्या गोष्टी, स्वच्छतेच्या गोष्टी, स्वच्छ कारभार गोष्टी लोकांना वाटतं की आता करमणूक फक्त आहे. म्हणजे आता शिवसेना आणि भाजप ज्या पद्धतीने एकमेकांच्या बाबतीमध्ये आरडाओरड करत आहे. मुंबई महापालिका कशाला ह्यांना पाहिजे? मुंबई महापालिका 22 वर्षामध्ये जो काय भ्रष्टाचार बोकाळला हे स्पष्ट उदाहरण आहे की त्याचा पूर्ण फायदा उठवण्याकरताच हे सगळी मंडळी महापालिकेतून हवे. तर मुंबईच्या महापालिकेमध्ये 22 वर्षामध्ये काय काय केलं आहे हे मी सांगण्यापेक्षा लोकांसमोर सर्व गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा कारभार किंवा पारदर्शक कारभार हा नावापुरती फक्त म्हणायचा आहे. आणि मग विरोधकांवर अनेक प्रकारचे आरोप करून त्याला त्रास द्यायची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा शेवटी छेडलेला आहे. त्या मुद्द्यावरच आपण ब्रेकनंतर चर्चा करणार आहोत की विरोधकांवर आरोप लावणे किंवा विरोधकांच्या कुंडल्या आपल्या हातात आहेत असं मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना काय सांगायचं असतं यावरही आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अशोक चव्हाण आहेत. सर, जसं मी आधी म्हणालो आणि तुम्ही तुमच्या उत्तरात शेवटी म्हणाला होतात की मुख्यमंत्री आरोप विरोधकांवरती का करतायत, तर विरोधकांना एक प्रकारचा इशारा देत आहेत. तुम्हाला असं वाटतंय विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री काही पावलं टाकतायत किंवा तसं वागतायत? लोकशाहीमध्ये असं अपेक्षित नाही आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये विरोध होत असतो. म्हणजे राज्याच्या किंवा देशाच्या 50-60 वर्षाच्या राजकारणामध्ये
असं कधी झालं नाही की विरोध झालाच नाही. विरोध होता, कारण विरोध तात्विक असला पाहिजे, विरोध पक्षाच्या धोरणावर असला पाहिजे, विरोध विचारांचा असू शकतो. आता जे नवीन ट्रेंड गेल्या 5 वर्षात 7 वर्षात सुरू झाला आहे तो म्हणजे व्यक्तिगत पातळीवर द्वेषाचं राजकारण दुर्दैवाने हे देशात आणि राज्यात सुरू झालं आहे. हे गंभीर आहे. म्हणजे तुम्ही लोकशाहीला मारक अशा प्रकारच्या, म्हणजे विरोधकांनी काही बोलूच नाही, तुम्ही कोणाची प्रकरणं शोधून काढता काय का, ठीक आहे, एखादा गंभीर विषय असेल तर जरूर घ्या, काही तक्रार नाही आहे. परंतु विरोधकांना सांगती ते डोक्यावर टांगती तलवार ठेवायची आणि विरोधकांनी काही बोलूच नाही, हे टिकणार नाही. नाही फार काहीतरी चालणार आहे. म्हणजे जो विद्यमान आहे त्याला माझी तर कधी व्हावंच लागतं. राज्यामध्ये अनेक मंत्री आहेत जे माजी मंत्री झाले, अनेक मुख्यमंत्री ते माजी मुख्यमंत्री झाले. हा काळ कधी थांबत नसतो. कालचक्र असं आहे की ते सातत्याने लोक येतात जातात. परंतु मनाचा आम्ही विरोधात होतो एकेकाळी, मग तारीफ कोणाची करायची नाही, पण आम्ही विरोधात, मनोज जोशी त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते. पण ज्या पद्धतीने एक विरोधक आणि मुख्यमंत्री यांचं जे नातं सांभाळण्याचं काम त्यांनी त्यावेळेस केलं होतं हे मी अनेक लोकांना बोलून दाखवलं. म्हणजे आपण ह्या लोकशाहीमध्ये कशा पद्धतीने लोकांशी वागतो, बोलतो, कशा लोकांची कामं करतो. तुम्ही आज हॉट सीटवर आहात, तुमच्याकडे लोकांची नजर आहे, तुम्ही लोकांना ऑब्लाइज करण्याची तुमची आज परिस्थिती आहे. तुम्ही लोकांना व्यक्तिगत काही करा समजा म्हणणं नाही आहे, पण राज्याच्या हिताचे निर्णय जर विरोधक जरी निघाला, माहीत सवय होते माझ्याकडून, विरोधक जरी आला योग्य वाटलं मी काम करून टाकायचो. तो अप्रोच आता बदलत चालला आहे. तो फक्त आता टोटली माझा पक्ष, माझा माणूस आणि माझ्या गटाचा माणूस, हा एवढा त्याला फोकस सगळा बदललेला आहे. आणि दुर्दैवाने घाबरवण्याची, भीती घालण्याची जी पद्धत आहे आणि अशीच काय ब्लॅकमेलरवर लोक पुढे आलेली आहेत, मला वाटोळं होईल महाराष्ट्रात याच्यामध्ये. तुम्ही याच अनुषंगानं तुम्हाला असंही वाटतं की ज्या पद्धतीनं भाजपचे नेते, स्वतः मुख्यमंत्री मातोश्री असेल किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांच्यावरती जे आरोप होत आहेत तेही आरोप अशाच पद्धतीनं केले जात आहेत? खरं म्हणजे ज्या लोकांच्या मार्फत हे सुरू आहे त्यांचा धंदाच आहे असं माझं मत आहे. म्हणजे ते आरोप किती खरे किती खोटे मला माहीत नाही, पण मग ते इम्पार्शियल असतं तर मग सर्वच केले असते. स्वपक्षीयावर अशा झालेल्या आरोपासंदर्भात काही बोलत नाही मंडळी. जे आरोप मातोश्रीवर करतात किंवा काँग्रेसवर करतात, मग भाजपमध्ये सर्वच अलबेल आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तुम्ही विषय काढला म्हणून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी तुमच्यावरही आरोप केले, तुमच्या विरोधातही ते ईडी किंवा CBI किंवा ACBकडे गेलेत आणि आता तेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही आरोप करतायत. तुम्हाला किरीट सोमय्यांना घेऊन काय बोलायचं आहे? नाही, मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. तो मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलू, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काही वक्तव्य या ठिकाणी करणार नाही. त्यांचा व्यवसाय, त्यांचं काम, हे त्यांची पद्धती फार वेगळी आहे. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, जनरली जे म्हणायचं आहे मला, की राजकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला वाव हा कुठल्याही पक्षाने, कारण हे शेवटी आपणच निर्माण केलेला भस्मासूर कधी आपल्या डोक्यावर सुद्धा हात ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर जाऊन जे काही सुरू आहे हे लोकशाहीला मारक आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. तुम्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद निवडणुकाच्या प्रचारात स्वतःला झोकून दिलं, तुम्ही राज्यात सर्वत्र फिरलात. काय दिसतंय, खास करून शेतकऱ्याची अवस्था आहे त्याकडे या सरकारचं दुर्लक्ष होतं आहे असं या सरकारमधले नेतेसुद्धा मानतायत. आणि जर का आपण ग्राउंडवरती रिॲलिटी चेक केला तर असं लक्षात येतं आहे की खरंच खरीप पिकामध्ये तो नाडला गेला, कारण नोटबंदीचा फटका त्याला सर्वाधिक बसला. त्याचा शेतमाल व्यापाऱ्यांनी घेतला नाही, घेतला तर कवडीमोल भावानं घेतला. आज रब्बीचं तुरीचं पीक आलं, तेही तूर त्याची कोणी घ्यायला तयार नाही आहे. नाफेडसारखी संस्था, सरकारी संस्था म्हणते निर्मल किंवा मारुती या जातीच्याच तूर असेल तर आम्ही विकत घेतो, बाकीचं घेत नाही. त्यामुळं सरकार करतं आहे काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. पण विरोधक त्या शेतकऱ्यांमधली जी अशांतता आहे किंवा त्यांचा जो असंतोष आहे, रोष आहे, तो कॅच करण्यात कमी पडतं आहे. तसं नाही आहे. एकतर आपण म्हटलं त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये प्रचंड असंतोष हा शेतकऱ्यांचा आहे आणि त्याला कारण आहेत. 2.5 वर्षात दुष्काळ फार त्रासदायक झाला. म्हणजे 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये 9,000पेक्षाही जास्त लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे फार गंभीर आहे. एकीकडे महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आणि या राज्यामध्ये गुंतवणूक, शेतकऱ्यांचं भलं, हरित क्रांती वगैरे अशा गोष्टीतून महाराष्ट्र राज्याची नेहमी बाहेर चर्चा व्हायची. आज चर्चा होते ती महाराष्ट्र नंबर 1 कशामध्ये, तर आत्महत्यामध्ये. महाराष्ट्र नंबर 1 कशामध्ये, तर क्राईममध्ये. मग अशा प्रकारचं महाराष्ट्र चित्र आज दुर्दैवाने निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मराठवाड्यात मी गेलो, विदर्भात गेलो, कापसाचा विषय, कापसाला भाव 5,000च्या मध्ये आणि रोखीने घ्यायचा असेल तर एक भाव
आणि चेकनी घ्यायचं असेल तर दुसरा भाव. म्हणजे चेकला भाव जास्त आहे पण कॅश पाहिजे तर मग कॅशला तुम्हाला कमी भाव मिळेल. तशीच परिस्थिती सोयाबीनची आहे. आपण मग तुरीचा उल्लेख आपण मगाशी केला. पण नाफेडसारख्या संस्थेने एक विशिष्ट ब्रँड प्रमोट करण्याच्या बाबतीत तुम्हाला करायचंच असेल तर सरकार म्हणून तुम्ही अगोदर निर्णय घ्या की नाही आम्ही याच ब्रँडचं आम्ही विकत घेऊ. तुम्ही एखादं नोटबंदीसारखंच हे ब्रँड बंदी केलेली आहे सरकारने. मला वाटतं शेतकऱ्यांना तुम्ही वेठीस धरायचं कारण त्या शेतकऱ्याचा आवाज कोणी उठवण्यासाठी नाही आहे किंवा संयुक्तरित्या त्याला स्वतःचा आवाज उठवण्या इतपत त्याची क्षमता नाही आहे. आणि टेकन फॉर ग्रांटेड चाललं आहे सगळं. त्यामुळे लोक पिसून चाललेली आहेत आणि त्याचा प्रतिबिंब आपल्या निवडणुकीत दिसेल. आता हे सगळ्या गोष्टी आम्ही अनेक ठिकाणी या गोष्टी बोलतो आहे. परंतु सरकारचं असं आहे की बहुमताच्या जोरावर कोणाचं ऐकायचीच गरज नाही आहे ही भूमिका आहे. विधिमंडळातल्या चर्चेमध्ये कुठं काय सगळं भाषणं म्हणजे गॅलरीजकडे पाहूनच भाषणं सगळी आहेत ही. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी पूर्णत्वास नेता का हा काय प्रश्न आहे. इथे फक्त वेळ मारून 10 दिवसाचं अधिवेशन 15 दिवसाचा वेळ मारून द्यायचा आणि लोकांना वाटतं की मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण घोषणेचं पुढं होतं काय. मराठवाड्याची बैठक झाली औरंगाबादला पुढं काय झालं काहीच नाही. यांच्या बैठका होता त्या बैठकीचे मिनिट जरी काढले तर पुढे अंमलबजावणी काय राज्याची हे सांगावं त्यांनी. अशोक चव्हाण यांच्याबरोबरची ही चर्चा मुलाखत अशीच पुढे सुरू राहणार आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. सर, अशोक चव्हाण आलं की पत्रकारांना आठवतं तो आदर्श घोटाळा. तुम्हाला या घोटाळ्याचा किंवा त्यामध्ये तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं, वैयक्तिक हानी तुमची झाली हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्यातून आता तुम्ही पूर्ण सावरलात. मी माझं काम काही थांबवलेलं नाही. असं आहे की हा सगळा मीडिया कॅम्पेन काही लोकांनी चालवला. आता कोण चालवलं काय चालवायचं मी आता अधिक जाणणार नाही. पण मी त्या सर्व गोष्टींना एक कालही अनेक ठिकाणी मी म्हणालो आताही म्हणतो एक ॲक्सिडेंट होता की जो होऊन गेला. त्यातून सावरण्याचा मी प्रयत्न केला आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये मी माझ्या पद्धतीने माझं काम अतिशय करतो आहे. पक्षाचं काम करतो आहे. खासदार म्हणून मी काम करतो आहे. माझ्या मतदारसंघातसुद्धा लोक माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे ठीक आहे अशा गोष्टी आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो की ज्यातून माणसाला सावरावं लागतं. नुकसान झालं ते नाकारत नाही पण त्या नुकसानासुद्धा मी बाहेर पडलो आहे आणि मला लोकांची साथ आहे. 2014ची जी मोदी लाट होती त्यामध्ये काँग्रेस वाहत गेली. आता काँग्रेसही सावरतं असं चित्र दिसतं आहे. म्हणजे UP किंवा उत्तर प्रदेशची निवडणूक हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट या भारताच्या राजकारणामध्ये असेल असं मानलं जातं आहे. तुम्ही कसं बघता की तुमची जी प्रदेश काँग्रेस आहे तीसुद्धा आता रिवाईव्ह होऊ शकेल का तुमच्या नेतृत्वाखाली. त्या प्रदेश काँग्रेसमध्ये आमच्याकडे चांगले नेते आहेत. आपण मगाशी म्हणाल की 2014मध्ये एक लाट त्यांच्यामध्ये समन्वय दिसत नाही, भांडणच जास्त दिसत नाही. समन्वय असं आहे की मुंबई काँग्रेसचं उदाहरण फार असं आहे की राजकारणामध्ये निर्णय घेत असताना फार काळजी घ्यावी लागते. शेवटी राजकारण म्हणजे पब्लिक रिलेशन्स ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचा जो भाग आहे. प्रत्येकाला करिअर आहे, प्रत्येकाला फ्युचर आहे. त्याच्यामुळे त्याच्या फ्युचर घडवण्याचं काम हे एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला करावं लागतं. मग ते केंद्रामध्ये राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, ते तिथे राष्ट्रीय पातळीवर पाहतात. राज्य पातळीवर माझी भूमिका हीच आहे आणि मनापासून माझा प्रयत्न आहे की राज्यामध्ये संघर्ष जिकडे असेल सर्वच पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात नाशिकबाबत पाहिलं नागपूरमध्ये तर गडकरींच्यावर आणि मुख्यमंत्र्यांवर सुद्धा भाजपच्याच नेत्यांनी हल्लाबोल केला की काय चाललं आहे, कशा पद्धतीने चाललेला आहे. तर हा प्रश्न प्रत्येक पक्षामध्ये कुठे ना कुठे काही प्रमाणात असतो. संघर्ष कसा कमी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि न्याय देता आला पाहिजे. आणि निवडणुकीवर समोर जात असताना उमेदवार निवडण्याची प्रक्रिया आहे ती फार विचारपूर्वक ती केमिस्ट्री आहे लोकलची ती लक्षात घेऊन आपला कुठला उमेदवार चांगला निघू शकतो. मागणारे 10 लोक आहेत, 10 लोकांना देऊ शकत नाही. त्यातल्या त्या 10पैकी कोण चांगला आहे, सरस आहे हे अचूक ओळखण्याचे काम आहे. कधी बरंच चुकतात निर्णय, बरेच चुकतात असे आणि त्यातून वाद निर्माण होतात कारण नसताना. मी तर माझा अप्रोच एवढाच आहे की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जो नेटवर्क काँग्रेसचा आहे अतिशय चांगलं नेटवर्क आहे. वर्षानुवर्ष काही अपेक्षा न करून काम करणारे आणि खूप कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत आणि त्यांच्या जोरावर हा काँग्रेस पक्ष सर्वत्र आहे. आता भाजप तर फोडाफोडीचं राजकारण चालू आहे. कुठल्याच म्हणजे आयाराम गयाराम हा सगळा पक्ष म्हणून भाजप प्रसिद्ध आहे. आलं त्याला पक्षात घेऊन टाका अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे काही लोक गेले असतील तर माझी तक्रार त्याची नाही. जो गेला ती जागा भरून निघतेच, कोण ना कोणतरी दुसरं येतोच पुढे. उलट काही गेलं तर बरं झालं ज्यांच्यामुळे पक्षामध्ये एक डेडवूड दिला म्हणू आपण. त्याच्यामुळे तो जिल्हा अति स्टॅग्नेट झाला होता. त्या ठिकाणी नवीन माणसं आल्यामुळे तिथे एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.
त्यामुळे पण मला वाटते की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला भविष्य काळामध्ये काम करण्याची चांगली संधी आहे. आपण म्हणल्यासारखं संघर्ष करण्याची तयारी आमची आहेच. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह प्रेरणा देण्याचं काम आम्ही सर्वांनी मिळून केलं पाहिजे. आणि तसं काही फारसे सिरियस विषय नाही आहेत. ठीक आहे, थोडंसं समजून घ्यायची गरज आहे. माझी तयारी आहे ती. सर, तुम्ही महाराष्ट्र वनच्या स्टुडिओत आलात, आम्हाला एवढी तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. हे होते अशोक चव्हाण. काँग्रेस या मिनी विधानसभा निवडणुकीमध्ये कात टाकताना दिसते आणि 23 फेब्रुवारीला जेव्हा निकाल लागतील त्यामध्ये काँग्रेस नेमकं कुठं असेल हे आपल्याला पाहावं लागेल. कारण गेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस क्रमांक 2ला होती. काँग्रेसला खूप चांगला शेअर विरोधी बाकावर असतानासुद्धा मिळालेला दिसला होता. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये खास करून काँग्रेस काय करते याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पाहत राहा महाराष्ट्र वन.